अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, पण काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्या. सुषमा अंधारीच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स. बंधू अशोक खरात प्रकरणाच्या तपासाने अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि हे प्रकरण केवळ महिला लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचे प्रकरण असल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकरणाचा लॉजिकल एंड गाठायचा असेल तर सर्व संबंधित पैलूंची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. तर या प्रकरणात अद्याप अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्थांची चौकशी झालेली नाही. शिवनिका ट्रस्ट, काही ब्लॉगर तसेच नामकरण आवारे यांचीच अद्याप चौकशी व्हायची आहे असं सांगितलं जात आहे. याशिवाय चाकणकर यांच्याबाबत चौकशी न झाल्याचा मुद्दा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री यांची भेटीसाठी वेळ मागितली असून काही महत्त्वाची माहिती थेट त्यांच्यासमोर मांडण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. काही संवेदनशील बाबी सार्वजनिकपणे मांडता येत नसल्याने हा विषय अत्यंत सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान या प्रकरणात काही माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधींचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली असून त्या अनुषंगाने चौकशीची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. खरात यांच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी तसेच व्यंकटेश कंपनीतील व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात नाव येत असलेले अधिकारी भांडे यांचे निलंबन करावे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच सृष्टी खरात यांच्याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. एकूणच या प्रकरणाचा तपास व्यापक पातळीवर होऊन सर्व संबंधित बाबी समोर येण्याची अपेक्षा सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. प्रकरण आवारेची चौकशी अजून सुरू झालेली नाही. या प्रकरणात चाकणकर ज्यांचे 2 राजीनामे झाले पण त्यांची चौकशी अजूनही झाली नाही. ती चौकशी होणं गरजेचं आहे. कालपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. ती वेळ जर मला कदाचित उद्या मिळाली तर उद्या सुद्धा मी त्यांची भेट घेऊ शकेन. विषय खूप नाजूक पद्धतीने हाताळण्याची गरज आहे. परंतु या सगळ्यांमध्ये जेव्हा काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर येतात त्यावेळेला मात्र आम्हाला ते थोडंसं जरा त्रासदायक वाटतं, धक्कादायक. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.